नमस्ते. टीएमसी व्हर्च्युअल क्लासेसमध्ये आज आपण सराव संच 1.3 चा अभ्यास करणार आहोत. सराव संच 1.3 समरूपता या प्रकरणामध्ये आहे. सराव संच 1.3 चा अभ्यास करण्यापूर्वी समरूपतेच्या 3 कसोट्या माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिली कसोटी आहे कोको समरूपता कसोटी, दुसरी बाबा समरूपतेची कसोटी आणि तिसरी आहे बाकोबा समरूपतेची कसोटी. कोको कसोटी म्हणजे काय? जेव्हा दोन त्रिकोणामधील एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनाशी एकरूप असतात तेव्हा ते दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप असतात. म्हणजे कोको म्हणजे काय? ते एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत दोन कोनांशी एकरूप असणे, तर ते दोन त्रिकोण कोको कसोटीने समरूप असतात. बाबा कसोटी म्हणजे बाजू 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 कसोटी. की दोन त्रिकोणाच्या दिलेल्या एकाच एक संगतीनुसार जेव्हा एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत तीन बाजूंशी प्रमाणात असतात तेव्हा ते दोन त्रिकोण बाबा कसोटीनुसार समरूप असतात. आता या ठिकाणी एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूंशी प्रमाणात. प्रमाणाचा अर्थ होतो दोन्ही त्रिकोणांच्या संगत बाजूंचा भागाकार हा स्थिर असला पाहिजे. त्यानंतर बाकोबा कसोटी ही एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी एका त्रिकोणाच्या दोन बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत दोन बाजूंशी प्रमाणात असतात आणि त्या दोन बाजूंनी समाविष्ट केलेले कोन एकरूप असतो तेव्हा ते दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार समरूप असतात. तर सराव संच 1.3 मध्ये या तीन कसोट्यांचा आपण वापर करणार आहोत. यानंतर आपण सराव संच 1.3 ला सुरुवात करणार आहोत. सराव संच 1.3 मध्ये पहिलं उदाहरण आहे की एक त्रिकोण दिलेला आहे. फर्स्ट नाउ वी आर गोइंग टू सी फर्स्ट एक्झाम्पल. एक त्रिकोण आहे, त्या त्रिकोणाचं नाव आहे त्रिकोण एबीसी. त्यानंतर त्या त्रिकोणामध्ये आणखी एक रेषा काढलेली आहे किंवा रेषाखंड, त्या रेषाखंडाचं नाव आहे डीई. त्यानंतर त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी बरोबर आहे 75 अंश आणि त्रिकोण ईडीसी मध्ये कोण डी आहे 75 अंश. आणि तुम्हाला सिद्ध करायचंय की आकृतीमधील दोन त्रिकोण समरूप आहेत का, असतील तर कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत आणि त्या दोन त्रिकोणाची एकास एक संगती लिहा. तर बघूया आपण की समरूपतेच्या तीन कसोट्या तुम्हाला माहिती आहेत. आत्ताच आपण बघितल्या कोको कसोटी, बाकोबा कसोटी आणि बाबा कसोटी. या तीन कसोट्यांपैकी कोणती कसोटी येथे उपयुक्त ठरते? तर बघा, त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी बरोबर 75 अंश आहे, तर त्रिकोण ईडीसी मध्ये कोण डी बरोबर 75 अंश आहे. म्हणजे कोण बी एकरूप कोण डी, कारण प्रत्येक कोणाचे माप 75 अंश. त्यानंतर त्रिकोण एबीसी मध्ये कोण सी आहे आणि त्रिकोण ईडीसी मध्ये देखील कोण सी आहे. म्हणजे दोन्ही त्रिकोणामध्ये कोण सी हा सामायिक कोण आहे. कसा कोण आहे? सामायिक कोण आहे. म्हणून कोण सी एकरूप कोण सी, कारण हे सामायिक कोण. म्हणून त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण ईडीसी कोको समरूपतेची कसोटी. लक्षात आलं तुमच्या? पुन्हा एकदा सांगतो की त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण ईडीसी मध्ये कोण बी एकरूप कोण डी, प्रत्येक कोणाचे माप 75 अंश, कोण सी एकरूप कोण सी, सामायिक कोण. म्हणून त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एडीसी कोको समरूपता कसोटी. त्यानंतर त्यांनी संगती विचारली. एकाच एक संगती असेल बी ए सी संगत ईडीसी. एकाच एक संगती काय येईल? एकाच एक संगती येईल ए बी सी संगत ईडीसी. एकाच एक संगती अशी का लिहिली? कारण बी कोणाचं माप 75 आहे आणि डी चं पण 75 आहे.
बी आणि डी हे मध्यभागी आले पाहिजे. त्यानंतर सी कोण एबीसी मध्ये पण आहे आणि ईडीसी मध्ये पण सी आहे आणि दोन्ही हे शेवटचे लेटर आहेत, म्हणजे सी च्या ठिकाणी सी आला पाहिजे. म्हणून एकास एक संगती झाली. एबीसी संगत ईडीसी, अशी एकास एक संगती दोन त्रिकोणामध्ये आपण 6 प्रकारे लिहू शकतो. मला वाटतं हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल. अतिशय सोपं आहे. त्यानंतर आपण उदाहरण क्रमांक 2 चा अभ्यास करणार आहोत. ते पण अतिशय सोपं आहे. उदाहरण क्रमांक 2 मध्ये काय दिलेलं आहे बघा, की उदाहरण क्रमांक 2 मध्ये दोन त्रिकोण दिलेले आहेत. पहिला त्रिकोण आहे त्रिकोण PQR आणि दुसरा आहे त्रिकोण LMN. दोन त्रिकोण आहेत. दोन्ही त्रिकोणांच्या आकृत्या मी फळ्यावर काढल्यात. त्रिकोण PQR आणि दुसरा आहे LMN. त्रिकोण PQR च्या बाजू PQ ची लांबी आहे 6, बाजू QR ची लांबी आहे 8, बाजू PR ची लांबी आहे 10. आणि त्रिकोण LMN मध्ये बाजू LM ची लांबी आहे 3, MN ची लांबी आहे 4 आणि LN ची लांबी आहे 5. आणि त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला आहे की दोन्ही त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत. तर दोन्ही त्रिकोणांचं तुम्ही चांगलं निरीक्षण केलं, एक गोष्ट लक्षात येईल की दोन्ही त्रिकोणांच्या तिन्ही बाजूंची लांबी दिलेली आहे. याचा अर्थ हे दोन्ही त्रिकोण बा कसोटीने समरूप असू शकतात. हे दोन्ही त्रिकोण बा कसोटीने समरूप आहेत की नाही हे पडताळून पाहूया. त्यासाठी या दोन त्रिकोणामध्ये संगत बाजूंचे गुणोत्तर काढूया आपण. म्हणजे PQ आणि LM चं गुणोत्तर घ्यायचं, QR आणि MN चं गुणोत्तर घेऊया, त्यानंतर PR आणि LN चं गुणोत्तर घेऊया आपण. बघा जरा इकडे लक्ष द्या, लिहून सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा PQ छेद LM, PQ छेद LM. PQ ची किंमत ठेवा 6, LM ची किंमत ठेवा 3. 3 ने 6 ला संक्षिप्त रूप द्या. 3 एक 3, 3 दुने 6, उत्तर आलेलं आहे 2/1. त्यानंतर बाजू QR आणि बाजू MN चे गुणोत्तर घेऊया. QR छेद MN बरोबर 8/4. 8 ला 4 ने संक्षिप्त रूप देऊया किंवा 4 ने 8 ला भाग देऊया. 4 एक 4, 4 दुने 8, उत्तर आलेलं आहे 2/1. त्यानंतर तिसरी आणि शेवटची संगत बाजू PR आणि LN यांचे गुणोत्तर घेऊया. PR छेद LN. आता PR आणि LN च्या किमती ठेवूया. PR ची किंमत आहे 10 आणि LN ची किंमत आहे 5. 5 ने 10 ला भाग देऊया किंवा संक्षिप्त रूप देऊया. 5 एक 5, 5 दुने 10, पुन्हा उत्तर आलेलं आहे 2/1. हे समीकरण 1 आहे, हे समीकरण 2 आणि समीकरण 3. समीकरण 1, 2 आणि 3 यांचं तुम्ही निरीक्षण करा. निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की या तिन्ही समीकरणांची उजवी बाजू समान आहे, म्हणजे स्थिर आहे. उजव्या बाजूला 2/1, 2/1, 2/1 आहे, इट इज अ कॉन्स्टंट. जर 3 समीकरणाची उजवी बाजू समान असेल तर डावी बाजू देखील समान असते. म्हणून पुढे असं लिहू शकता तुम्ही PQ छेद LM बरोबर QR छेद MN बरोबर PR छेद LN. इथे लिहून दाखवतो. PQ छेद LM बरोबर QR छेद MN बरोबर PR छेद LN. म्हणजे उजवी बाजू समान आल्याने समीकरणाची डावी बाजू देखील समान आली, म्हणजे एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूंशी प्रमाणात आहेत. दे आर इन प्रपोर्शन. म्हणून हे दोन त्रिकोण बा कसोटीनुसार समरूप आहेत. अतिशय सोपं उदाहरण होतं. मला वाटतं हे सहज तुमच्या लक्षात आलं असेल. लक्षात आलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच हे उदाहरण तुमच्या लक्षात येईल.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण उदाहरण क्रमांक 3चा अभ्यास करणार आहोत. सराव संच 1.3 मधील उदाहरण क्रमांक 3चा बघा, त्याची आकृती काढतो. एसी हा एक खांब आहे. त्या खांबाची उंची आहे 8 मीटर. त्यानंतर खांबाच्या उजवीकडे सूर्य आहे आकाशामध्ये, म्हणून त्या खांबाची सावली पडलेली आहे. त्या सावलीचं नाव आहे बीसी. त्यानंतर खांबाचं वरील टोक आणि सावलीचं शेवटचं टोक एकमेकाला जोडल्यानंतर एक त्रिकोण तयार होतो. तो त्रिकोण असतो काटकोन त्रिकोण, कारण खांब हा सावलीला लंबरूप असतो. बरोबर. त्याच रस्त्यावर, त्याच सपाट रस्त्यावर दुसरा एक खांब आहे. त्या खांबाचं नाव आहे पीआर. खांबाचं नाव आहे पीआर आणि त्या खांबाची उंची आहे 4 मीटर. आणि पीआर या खांबाची सावली पडलेली आहे 6 मीटर लांबीची आणि सावलीचं नाव आहे क्यूआर. खांबाचं वरील टोक आणि सावलीचं खालील टोक एकमेकांना जोडल्यानंतर पुन्हा एक काटकोन त्रिकोण तयार होतो. त्याचं नाव आहे त्रिकोण क्यूआर. बरोबर. आकृतीची पुन्हा माहिती सांगतो की दोन खांब आहेत एसी आणि पीआर सपाट रस्त्यावर. एसी खांबाची उंची आहे 8 मीटर. पीआर खांबाची उंची आहे 4 मीटर. एसी खांबाची सावली आहे बीसी. या सावलीची लांबी आपण शोधणार आहोत. ती लांबी माहिती नाहीये, म्हणून आपण त्या लांबीला एक्स मीटर म्हणूया. आणि पीआर या खांबाच्या सावलीची लांबी आहे क्यूआर. तिची लांबी दिलेली आहे 6 मीटर. बरोबर. आणि आपल्याला शोधायचंय एसी या खांबाच्या सावलीची लांबी. तर विद्यार्थी मित्रांनो, आकृतीमध्ये जे दोन त्रिकोण आहेत, हे दोन्ही त्रिकोण समरूप असतात. खांब आणि खांबाच्या सावल्या एकमेकांना जोडून जे दोन त्रिकोण तयार होतात ते कोको कसोटीनुसार नेहमी समरूप असतात. म्हणून त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी आर क्यू किंवा PQR असं लिहूया आपण एकास एक संगतीनुसार. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण PQR. आता जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्या त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात आणि संगत कोण एकरूप असतात, हे लक्षात ठेवा. आता हे दोन त्रिकोण आहेत, यांच्या संगत बाजू प्रमाणात आहेत. संगत बाजू प्रमाणात आहेत ते आपल्याला लिहावे लागतील. मग बाजूच का लिहायच्या? कारण त्रिकोणाच्या बाजूची लांबी दिलेली आहे, म्हणून बाजू लिहूया. आता संगत बाजू बघा. पहिल्या त्रिकोणाची एसी ला संगत आहे पीआर. एसी छेद पीआर. बरोबर. त्यानंतर बीसी छेद येणार क्यूआर. बीसी छेद क्यूआर. याला कारण येईल समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. काय म्हटलं मी? समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. बरोबर. पी क्यू आणि एबी यांचं गुणोत्तर लिहायची गरज नाहीये, कारण पी क्यू आणि एबी ची लांबी दिलेली नाही आणि शोधायची पण नाहीये, म्हणून आपण दोन दोन बाजूंचं गुणोत्तर लिहिलेलं आहे. आता या गुणोत्तरामध्ये फक्त किमती ठेवा. किमती ठेवल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. एसी ची किंमत बघा आकृतीमध्ये 8 मीटर. त्यानंतर पीआर ची किंमत आहे 4 मीटर. 8/4. बरोबर. बीसी एक्स आहे आणि क्यूआर आहे 6. किमती बरोबर ठेवले का बघा. एसी 8, पीआर 4, बीसी एक्स आणि क्यूआर आहे 6. किमती ठेवल्यानंतर या गुणोत्तरांचा तिरकस गुणाकार करायचा. म्हणजे एक्स ने 4 ला गुणायचं आणि 8 ने 6 ला गुणायचंय. इथे लिहितो मी एक्स गुणिले 4 बरोबर 8 गुणिले 6. एक्स गुणिले 4 बरोबर 8 गुणिले 6.
आता या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू शोधणार आहोत, x ची किंमत शोधणार आहोत. म्हणून 8 गुणिले 6 आणि छेदामध्ये जातील 4. 4 छेदामध्ये का गेले? कारण ते गुणाकारामध्ये होते. पक्षांतर झाल्यानंतर ते भागाकारामध्ये गेले. आता आपण संक्षिप्त रूप देऊया की 4 ने 8 ला भाग द्या किंवा 6 ला द्या. 8 ला भाग देऊया आपण. 4 1 4, 4 2 8. x as it is. 2 गुणिले 6 आणि छेद 1. 2 आणि 6 चा गुणाकार करा. 12/1. 1 ने 12 ला भाग द्या. उत्तर येतं 12 मीटर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो की 2 खांब होते. एका खांबाची सावलीची लांबी दिली होती. त्यावरून आपल्याला दुसऱ्या खांबाच्या सावलीची लांबी शोधायची होती आणि ती लांबी मिळालेली आहे 12 मीटर. मला वाटतं अतिशय सोपं उदाहरण आहे. हे उदाहरण जर तुम्ही समजून घेतलं तर या प्रकारचे असंख्य उदाहरणं तुम्ही घरी आरामात सोडवू शकता. That is why you should see this video again and again and try to understand this video. Now we are going to see fourth sum. चौथा सम बघणार आहोत आपण. त्या चौथ्या समची मी आकृती काढतो फळ्यावर. एक मोठा त्रिकोण आहे. This is a one triangle. त्या त्रिकोणाचं नाव आहे त्रिकोण ABC. मी फळ्यावर एक मोठा त्रिकोण काढलाय. त्या त्रिकोणाचं नाव आहे त्रिकोण ABC. त्रिकोण ABC मध्ये AP लंब BC आहे. म्हणजे बाजू BC वर AP हा लंब काढलेला आहे. त्यानंतर बाजू AC वर BQ हा लंब काढलेला आहे. त्यानंतर BC ची लांबी दिलेली आहे 12. BQ ची लांबी दिलेली आहे 8. AP ची लांबी दिलेली आहे 7 आणि AQ ची लांबी तुम्ही शोधणार आहात. ओके, उदाहरण पुन्हा समजावून सांगतो की आकृतीमध्ये त्रिकोण ABC हा एक मोठा त्रिकोण आहे. त्या त्रिकोणामध्ये AP लंब BC आहे. त्यानंतर BQ लंब AC आहे. AP ची लांबी 7 आहे. BQ ची लांबी 8 आहे. AC ची लांबी शोधायची आणि BC ची लांबी 12 आहे. तर पहिल्यांदा आपण AC ची लांबी शोधणार आहोत. AC ची लांबी शोधण्यापूर्वी आपल्याला दोन त्रिकोण समरूप दाखवावे लागतील. समरूप दाखवल्यानंतर आपण AC ची लांबी सहजपणे शोधू शकतो. मग ते दोन त्रिकोण कोणते आहेत ते बघूया आपण. पहिल्यांदा बघा त्रिकोण APC हा त्रिकोण बघा. त्रिकोण APC हा एक त्रिकोण सिलेक्ट करा. हा काटकोन त्रिकोण दिसला. आणि दुसरा आहे त्रिकोण BQC. हा दुसरा त्रिकोण बघा दिसला. हे दोन्ही त्रिकोण आपण सिलेक्ट केले. सिलेक्ट केलेले दोन त्रिकोण आपण समरूप दाखवूया. समरूप दाखवण्यासाठी आपल्याकडे एकूण 3 कसोट्या आहेत. कोको कसोटी, बाबा कसोटी आणि बाकोबा कसोटी. या 3 कसोट्यापैकी कोणत्या कसोटीने हे त्रिकोण समरूप दाखवता येतील याचा विचार करूया. लक्ष द्या. त्रिकोण ABC मध्ये कोण P बरोबर आहे 90 अंश आणि त्रिकोण BQC मध्ये कोण Q आहे 90 अंश. बरोबर. म्हणजे कोण P ला एकरूप आहे कोण Q. याला कारण येईल पक्ष किंवा प्रत्येक कोणाचे माप 90 अंश. त्यानंतर निरीक्षण करा. त्रिकोण APC मध्ये कोण C आहे आणि त्रिकोण BQC मध्ये देखील कोण C आहे. म्हणजे कोण C एकरूप कोण C. दॅट इज कॉमन अँगल किंवा सामायिक कोन. म्हणून त्रिकोण APC आणि त्रिकोण BQC
हे दोन्ही त्रिकोण कोको समरूपते कसोटीनुसार समरूप आहेत. लक्षात आलं? म्हणजे एका त्रिकोणाचे दोन कोण, एपीसी चे कुठले दोन कोण, पी आणि कोण सी, आणि बीक्यूसी चे कोण सीक्यू आणि कोण सी. एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत दोन कोणांशी एकरूप आहेत. कसे आहेत? एकरूप. म्हणून हे दोन्ही त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप आहेत. तेच मी इथे लिहितो की त्रिकोण कुठला, एपीसी समरूप त्रिकोण बीक्यूसी कोणत्या कसोटीनुसार, कोको कसोटीनुसार हे समरूप आहेत. ते समरूप कसे आहेत हे ऑलरेडी मी सांगितलं, बरोबर? ते मी लिहित नाहीये, पण कसे समरूप होतात, पी ला एकरूप आहे क्यू आणि सी ला एकरूप आहे सी, म्हणून त्रिकोण एपीसी समरूप त्रिकोण बीक्यूसी. आता हे दोन त्रिकोण समरूप आहेत, बरोबर? आता जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात आणि संगत कोण एकरूप असतात. परंतु या ठिकाणी आपण त्यांच्या संगत बाजूंचा विचार करणार आहोत. का करणार आहोत? कारण आपल्याला त्रिकोण एपीसीच्या बाजू एसी ची लांबी शोधायची आहे. म्हणून आपण यांच्या बाजू प्रमाणात म्हणूया. पहिल्यांदा घेऊया बाजू एसी. एसी ची संगत बाजू बघा, एसी ची संगत बाजू आहे बीसी, बरोबर? एसी आणि बीसी घेतली. त्यानंतर दुसरी घेऊया आपण एपी. एपी ची संगत आहे बीक्यू, बघा एपी संगत आहे बीक्यू. या दोन दोन बाजू आपण सिलेक्ट केलेल्या आहेत. का केल्या? कारण या तीन बाजूंची लांबी माहिती आहे आणि एका बाजूची लांबी शोधायची, म्हणून दोन दोन बाजू सिलेक्ट केला. याला कारण येईल समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. काय कारण येईल? समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, बरोबर? आता या दिलेल्या गुणोत्तरामध्ये आकृतीतील किमती भरा. किमती भरल्यानंतर तिरकस गुणाकार करा. एसी ची किंमत ठेवा, म्हणून एसी ची किंमत ठेवायची नाही, कारण we have to find length of side AC. Now BC is given, BC is 12. What is AP? Length of AP is 7 and length of BQ is 8. Okay, I substitute the value of BC, BQ and AP. Now you do cross multiplication. Then we will get length of side AC. Cross means what? AC into 8. AC into 8 is equal to 12 into 7. This is called cross multiplication. Now we have to find length of side AC. Okay. Therefore, we transfer this 8 into right hand side. Then we get 12 into 7 upon 8. Okay. AC is equal to 12 into 7 upon 8. आता या ठिकाणी संक्षिप्त रूप देऊया आपण. Now we are going to simplify this. 8 आणि 12, 8 आणि 7. 8 आणि 12 किंवा 8 आणि 7 ही कोणत्या पाढ्यामध्ये येतात हे शोधायचे. 8 आणि 7 ही कोणत्याही पाढ्यामध्ये येत नाहीत. मात्र 12 आणि 8 हे 4च्या पाढ्यात येतात. म्हणून 4 दुणे 8, 4 त्रिक 12, बरोबर? 3 आणि 2 मूळ संख्या आहे. 2 आणि 7 देखील मूळ संख्या आहेत. कुठल्याही संख्येने भाग जात नाही या ठिकाणी. म्हणून शिल्लक राहिलेलं काय राहिलं? 3 गुणिले 7 छेद 2. 3 आणि 7 ला गुणाकार करा. 3 आणि 7 चा गुणाकार येतो 21. 21 छेद 2. 21 ला 2 ने भाग द्या. 2 ने 21 ला भाग द्या. 2 10 20, 2 पंचे 10. एकक. इथे काय लिहायचं? एकक. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एसी ची लांबी शोधायची होती. एसी ची लांबी आपण शोधलेली आहे. ती आलेली आहे 10.5 एकक. एकक दिलेलं नाही, म्हणून उत्तराला एकक लिहिलं तरी नो प्रॉब्लेम. अशा प्रकारे सम नंबर 4 अतिशय सोपा होता. या ठिकाणी आपण समरूपतेची कोको कसोटी वापरलेली आहे.
मी सुरुवातीला सांगितलं होतं की समरूपतेच्या 3 कसोट्यांचा आपण वापर करणार आहोत. खो खो कसोटी, बा कसोटी, बा कसोटी या 3 कसोट्यावरून सराव संच 1.3 चा अभ्यास करणार आहोत. आणि या 3 कसोट्या माहिती नसतील तर तुम्ही सराव संच 1.3 सोडवू शकत नाही. नाउ टुडे वी आर गोइंग टू सी सम नंबर 5th की एक समांतर भुज चौकोन आहे. एक समांतर भुज चौकोन आहे. त्या चौकोनाचं नाव आहे चौकोन ABCD. बरोबर. त्यानंतर बाजू BC वर बिंदू E घेतलेला आहे. बाजू BC वर बिंदू E घेतलेला आहे. त्यानंतर रेख D काढा. रेख D ही बाजू BA ला T बिंदू मध्ये छेदते. रेषा वाकडी आली कारण आय हॅव नो स्केल, माझ्याकडे स्केल नाहीये. तरी समजून घ्या. पुन्हा आकृतीची माहिती सांगतो आणि काय शोधायचंय ते पण सांगतो. DE गुणिले BE बरोबर CE गुणिले TE. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. TE गुणिले DE आणि TE गुणिले CE. We are going to prove this. आकृतीची पुन्हा एकदा माहिती सांगतो. चौकोन ABCD हा समांतर भुज चौकोन आहे. समांतर भुज चौकोन म्हणजे काय की ज्या चौकोनाचे समोरासमोरील कोण एकरूप असतात आणि समोरासमोरील बाजू एकरूप आणि समांतर असतात त्या चौकोनाला समांतर भुज चौकोन असे म्हणतात. समांतर भुज चौकोनामध्ये BE वर E बिंदू BC वर E बिंदू घेतला. D ला वाढवून घेतला. D बाजू AB वाढवल्यानंतर दोन्ही बाजू एकमेकींना बिंदू T मध्ये छेदतात आणि आपण सिद्ध करणार आहोत this. ओके. हे सिद्ध करण्यामध्ये जे अक्षर दिलेले आहेत त्याचं की D आणि B, C आणि T या अक्षरांचा नीट अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी पुन्हा आपण 2 त्रिकोण समरूप दाखवणार आहोत. 2 त्रिकोण समरूप दाखवले की त्यांच्या बाजू प्रमाणात मांडणार आहोत आणि प्रमाणात मांडलेल्या बाजूंचा तिरकस गुणाकार केला की तुम्हाला हे सूत्र मिळणार आहे. आता ते 2 त्रिकोण मी तुम्हाला दाखवतो. पहिला आहे त्रिकोण BAT. दिस इज द फर्स्ट ट्रायंगल. याला डार्क करतो बघा मी BET. आणि दुसरा आहे त्रिकोण CED. हे दोन्ही त्रिकोण आपण कोको कसोटीने समरूप दाखवणार आहोत. कोको सध्या तरी तुम्हाला एकाही कोणाला एकरूप दिसत नाही तरी पण मी दाखवतो बघा. त्रिकोण BET मध्ये कोण BE आहे BET आणि त्रिकोण CED मध्ये हा आहे बघा CED. हे दोन्ही कोण एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत. कशा आहेत? दे आर द अपोजिट अँगल ऑफ इच अदर. हे विरुद्ध कोण नेहमी एकरूप असतात. त्यानंतर हा कोण आहे बघा, हा कोण T याला एकरूप आहे कोण D. T ला एकरूप आहे D. कसा ते सांगतो की त्रिकोण ABCD हा समांतरभुज चौकोन आहे म्हणून AB ला समांतर DC आहे. म्हणजेच AT ला समांतर आहे DC. बरोबर. हे लक्षात घ्या. AB ला समांतर DC म्हणजेच AB वर T बिंदू घेतलेला आहे म्हणून AT ला समांतर झाला DC. त्यानंतर रेषाखंड DT ही त्यांची छेदिका आहे. दिस द ट्रान्सल ऑफ दिस पॅरलल लाईन्स. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास होणारे व्युत्क्रम कोण एकरूप असतात. हा कोण आणि हा कोण हे दोन्ही व्युत्क्रम कोण आहेत. बरोबर. व्युत्क्रम कोण म्हणजे अल्टरनेट अँगल म्हणजे कोणती एकरूप कोण आहे T. का बरं? व्युत्क्रम कोण. म्हणून त्रिकोण BET समरूप त्रिकोण आहे ACD. कोको समरूपता कसोटी.
पुन्हा एकदा सिद्धता सांगतो तुम्हाला, तोंडी सांगतो. ओके, तोंडी पण लक्षात देईल. आकृतीचं नीट लक्ष देऊन बघा आकृतीकडे. त्रिकोण बीईटी व त्रिकोण सीईडी मध्ये कोण बीई डीटीई एकरूप कोण सीडीई कारण येईल व्युत्क्रम कोण. त्यानंतर कोण बीईटी एकरूप कोण सीईडी परस्परांचे विरुद्ध कोण म्हणून त्रिकोण बीईटी समरूप त्रिकोण सीईडी कोको समरूपता कसोटी. लक्षात आलं? नसेल आलं तर पुन्हा व्हिडिओ बघा. काय सांगितलं मी? त्रिकोण बीईटी समरूप त्रिकोण कुठला? सीईडी कसोटीचं नाव आहे कोको समरूपता कसोटी. एकास एक संगतीनुसारच नावं लिहायची असतात त्रिकोणाची. एकास एक संगती जर तुम्ही चुकीची लिहिली तर तुम्हाला दिलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. आता हे दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप आहेत. आता ह्या दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू ह्या प्रमाणात असतात. दे आर इन proportional, sides are in proportional, angles are congruent. लक्षात ठेवा की सिमिलॅरिटी मध्ये sides are in proportional, angles are congruent, आणि congruency मध्ये angles are congruent, also sides are congruent. This is the difference of similarity and congruency. ओके. आता बाजूंचे रेशिओ लिहूया आपण. बीई छेद येणार सीई, काय येणार? बीई छेद सीई बरोबर ईटी किंवा टीई छेद डीई चालेल. एक मिनिट. सीईडी आणि दुसरा आहे बीई बीईटी. राईट. बी आणि सी घेतला. त्यानंतर आपण ईटी, ईटी म्हणजे टीई आणि दुसरा कुठला? ईडी. ईटी अपॉन ईडी. कुठली गुणोत्तर घेतली बघा बघा. हा बीई, बीई ला संगत आहे सीई. हे पहिले दोन लेटर, हे पहिले दोन लेटर. त्यानंतर मी घेतलेले आहे सीई, आपलं ईटी, हा ईटी शेवटचे दोन लेटर आणि इथले पण शेवटचे दोन लेटर घेतलेले आहेत. बरोबर? म्हणजे एका त्रिकोणाच्या दोन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजूंशी मी प्रमाणात मांडलेले आहेत. आता जे गुणोत्तर मिळालेलं आहे याला कारण लिहूया समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता या गुणोत्तरामध्ये तिरकस गुणाकार करा. बी ने ईडी ला गुणा. बीई गुणिले ईडी, बोला बी गुणिले ईडी बरोबर सीई गुणिले ईटी बरोबर. हेच तुमचं उत्तर आहे. हे आणि हे तुम्हाला जे सांगितलं होतं तेच आपल्याला मिळालेलं आहे. अशा प्रकारे आकृती दिसायला फार अवघड दिसते पण उत्तर एकदम सोपं आहे. की समांतरभुज चौकोन आहे, त्यानंतर त्याचे ईडी वाढवला, बीए वाढवला, नंतर इकडे बाहेर टी आला, टी आल्यानंतर अशी पतंगासारखी मोठी आकृती तयार झालेली आहे. त्या आकृतीवरून हा तुम्हाला रेशो मांडायचा होता. रेशोचा तिरकस गुणाकार करून तुम्हाला उत्तर मिळणार होता. तर एकदम सोपं. हे दोन त्रिकोण आपण सिलेक्ट केले. कसे सिलेक्ट केले तर तुम्हाला जे सोडवायचं होतं त्याचं निरीक्षण करून आपण हे दोन त्रिकोण सिलेक्ट केले. सिलेक्ट केलेले दोन्ही त्रिकोण आपण कोको कसोटीने समरूप दाखवले. समरूप दाखवल्यानंतर बाजू प्रमाणात मांडल्या. प्रमाणात मांडलेल्या बाजूंचा तिरकस गुणाकार केला. त्यानंतर तुम्हाला इष्ट म्हणजे जे हवं होतं ते उत्तर मिळालेलं आहे. त्यानंतर आपण उदाहरण क्रमांक 6 बघणार आहोत. सराव संच 1.3 मध्ये उदाहरण क्रमांक 6 काय आहे? एकदम सोपं आहे ते पण. सम नंबर 6. रेषाखंड AC
आणि रेषाखंड बीडी रेषाखंड एसी आणि रेषाखंड बीडी परस्परांना पी बिंदूमध्ये छेदतात असं त्यांनी म्हटलंय. त्यानंतर आपण बिंदू ए आणि बी जोडूया. जोडल्यानंतर त्रिकोण एबीपी तयार झाला. आणि बिंदू डी आणि सी जोडूया. जोडल्यानंतर त्रिकोण तयार झालेला आहे सीपीडी. कुठला तयार झाला? सीपीडी. बरोबर. त्यानंतर आणखी त्यांनी दिलेला आहे एपी छेद सीपी बरोबर डीपी छेद डीपी हे पक्षामध्ये दिलेलं आहे त्यांनी. बरोबर. आणि तुम्हाला हे दोन त्रिकोण फळ्यावर दिसतात. हे दोन्ही त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत. ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप होतील हे आपण शोधणार आहोत. ओके, लक्ष द्या. पुन्हा एकदा सांगतो की त्रिकोण रेषाखंड एसी आणि रेषाखंड बीडी परस्परांना पी बिंदूमध्ये छेदतात. ए बी काढला, आता रेषाखंड डीसी काढला. काढल्यानंतर आपल्याला दोन त्रिकोण मिळालेत. पहिला त्रिकोण आहे त्रिकोण एपीबी आणि दुसरा आहे त्रिकोण सीपीडी. हे दोन्ही त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत हे आपण शोधणार आहोत. आपल्याला त्यांनी पक्ष पण दिलेला आहे की एपी आणि सीपी. त्यानंतर बीपी आणि पीडी यांची गुणोत्तर दिलेली आहेत. म्हणजे इथे बाबा दिलेला आहे तुम्हाला. बाबा एका त्रिकोणाच्या दोन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजूंशी प्रमाणात आहेत, की ज्यामध्ये बाबा आहे. बाबा असलेल्या दोन कसोट्या आहेत. एक आहे बाबा आणि दुसरी आहे बाकोबा. तर या ठिकाणी बाबा चालेल का बाकोबा चालेल? तर बा चालणार नाही, कारण एका त्रिकोणाच्या दोन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजूंशी प्रमाणात आहेत, तीन बाजू नाही आहेत. मग बाकोबा चालू शकते. दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोण शोधावा लागणार आपल्याला. बघूया. हा कोण बघा एपीबी आणि हा बघा सीपीडी. या दोन्ही कोणांचं चांगलं निरीक्षण करा. निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला दिसेल की दोन्ही कोण हे विरुद्ध कोण आहेत एकमेकांचे. आर द अपोजिट अँगल्स ऑफ इच अदर. म्हणजे दोन एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत ते कॉन्ग्रंट असतात, म्हणजे एकरूप असतात. हे झाला बा आणि ह्या मधला कोण बाकोबा. म्हणजे वरील दोन्ही त्रिकोण हे बाकोबा कसोटीनुसार समरूप आहेत. हे एकदम क्लिअर झालं. आता क्लिअर झाल्यानंतर एकदा असं क्लिअर झालं की त्यानंतर आपण त्याची सिद्धता सहजपणे लिहू शकतो. प्रूफ म्हणजे सिद्धता. बरोबर. आता ती सिद्धता कशी लिहिणार लक्ष द्या. ओके. आता मी दोन त्रिकोण सिलेक्ट करतो संगतीनुसार. पहिल्यांदा ते त्रिकोण बघा. त्रिकोण एपीबी बघा. त्रिकोण एपीबी आणि दुसरा आहे त्रिकोण सीपीडी. दिसला? सीपीडी. दोन त्रिकोण सिलेक्ट केले, ते पण संगतीनुसार शिरोबिंदूच्या एकास एक संगतीनुसार. सीपीडी केल्यानंतर पुढे असं लिहायचं. त्यांनी आपल्याला बाबा ऑलरेडी दिलेला आहे. एपी अपॉन सीपी. एपी अपॉन सीपी बरोबर बीपी अपॉन डीपी. याला कारण लिहायचं पक्ष. काय कारण लिहायचं? पक्ष. त्यानंतर कोण एपीबी एकरूप कोण सीपीडी परस्परांचे विरुद्ध कोण म्हणून त्रिकोण एपीबी समरूप त्रिकोण आहे सीपीडी. याला कारण येईल बाकोबा समरूपता कसोटी. मला वाटतं अतिशय सोपं गणित होतं, कारण ऑलरेडी आपल्याला बाबा दिलेला होता. ओनली वी हॅव टू फाइंड वी फाइंड को म्हणजे अँगल शोधला आपण. अँगल शोधला की बाकोबा कसोटीने दोन्ही त्रिकोण हे समरूप झालेले आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण 6 उदाहरणं सोडवलेली आहेत. यानंतर आपण उदाहरण क्रमांक
अजून एक उदाहरण सोडवणार आहोत. उदाहरण नंबर 7. किती नंबरचं? 7 नंबरचं एक उदाहरण सोडूया. देन आफ्टर वी विल स्टॉप हियर. ओके. आता उदाहरण क्रमांक 7 मी फळ्यावर लिहितो. This is also very easy. It looks difficult, but it is very easy. उदाहरण क्रमांक 7 ची मी आकृती काढतोय बघा, लक्ष द्या. सम नंबर 7. एक मोठा त्रिकोण आहे. त्या त्रिकोणाचं नाव आहे द अँगल ऑफ दिस ट्रायंगल इज name of this triangle is triangle ABC. Then take D point on side BC and connect point A and D. Then we will get two triangle. Okay. Also they are given angle BAC. Congruent angle दिलेला आहे ADC. हे पक्षामध्ये त्यांनी दिले आपल्याला, बरोबर. आणि तुम्हाला शोधायचंय, म्हणजे साध्य करायचंय तुम्हाला, की तुम्ही काय साध्य करणार आहेत बघा. CA² इज इक्वल टू CB इंटू CD. ओके. साध्य थोडा अवघड दिसतंय बघा, बघितल्यानंतर वाटेल CA² इज इक्वल टू CB इंटू CD. आणि हे आहे पक्ष. एक कोण A, एकरूप कोण आहे T. तर पहिल्यांदा आपल्या आकृतीमध्ये दोन त्रिकोण शोधायला लागतील. त्या त्रिकोणामध्ये काय दिलेलं आहे आणि काय शोधायचंय हे आपण बघूया. हे पहिल्यांदा बघूया. त्रिकोण ABC मध्ये कोण A चं माप आणि त्रिकोण ADC मध्ये कोण D चं माप समान आहे. म्हणून तुम्ही असं समजा, त्रिकोण ABC मध्ये कोण A, ABC मध्ये कोण A एकरूप, त्रिकोण ADC मध्ये कोण आहे D. A ला एकरूप झाला D. त्यानंतर कोण B, त्रिकोण BAC, त्रिकोण BAC आणि त्रिकोण ADC या दोन्ही त्रिकोणामध्ये एक कोण सामायिक आहे. कोण C ला कॉन्ग्रंट आहे कोण C. दिसतो का तुम्हाला? हा झाला सामायिक कोण. म्हणून हे दोन्ही त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप आहेत. कुठल्या कसोटीनुसार? कोको कसोटीनुसार समरूप आहेत. दे आर सिमिलर टू अँगल टेस्ट. पुन्हा एकदा सांगतो हे मी. त्रिकोण पहिल्यांदा सिलेक्ट करू आपण. त्रिकोण BAC बघा, हा याचं नाव असेल याचं मोठ्या त्रिकोण BAC. हा जरा मोठा त्रिकोण. व त्रिकोण ADC. कळलं नाव कशी? त्रिकोण BAC आणि त्रिकोण ADC ही झाली एकाच एक संगत. या दोन त्रिकोणामध्ये कोण BAC एकरूप कोण आहे ADC, कारण एक पक्ष. त्यानंतर कोण C एकरूप कोण C, सामायिक कोण. कसा कोण? सामायिक कोण. म्हणून त्रिकोण BAC समरूप त्रिकोण आहे हे त्रिकोण ADC, कारण येईल कोको समरूपता कसोटी. आपण कोको कसोटीचा जास्त वापर केलेला आहे. लक्षात आलं? कोको म्हणजे काय? एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत दोन कोणांशी एकरूप असतात तेव्हा ते दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप असतात. बरोबर. आता हे दोन त्रिकोण समरूप झाले तर यांच्या संगत बाजू आपण प्रमाणात मांडूया आणि मांडल्यानंतर तुम्हाला हे उत्तर मिळणार CA² CB इंटू CD. ओके. बघूया आता आपण कुठल्या कुठल्या बाजू मांडूया. BA उत्तरामध्ये BA आहे का? नाही, ते लिहायची गरज नाही. AC आहे का? उत्तरामध्ये आहे. मग आपण हे दुसरं पेयर सिलेक्ट करूया. AC हे पण शेवटचे दोन लेटर घ्या. CD DC लिहा किंवा CD लिहा. बरोबर. त्यानंतर BC सिलेक्ट करा, कारण उत्तरामध्ये BC आहे.
BC ला संगत येणार आहे AC. बरोबर, म्हणजे इथे लिहायचं BC अपॉन AC. कारण लिहायचं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. काय कारण येणार? समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. बरोबर, आता आपण तिरकस गुणाकार करूया. तिरकस गुणाकार केल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळेल. AC ला AC ने गुणूया. AC गुणिले AC बरोबर BC गुणिले CD. बरोबर, आता AC ला AC ने गुणायचं. AC गुणिले AC AC स्क्वेअर. AC स्क्वेअर का? कारण इथे गुणाकार करताय तुम्ही सारख्या पदाचा गुणाकार केला असता त्यांच्या घातांकाची बेरीज होते. 1 + 1 आला 2. बरोबर, AC × AC AC स्क्वेअर, नाही तर AC × AC म्हणणार तुम्ही 2AC. दिस इज रॉंग. AC × AC स्क्वेअर बरोबर BC × CD. हे तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे. या उत्तर हे आणि तुम्हाला जे शोधायला सांगितलेलं आहे ते both are similar. Now AC square C square, BC BC, and CD is also there CD. That is why we solved this sum. This is very easy. Okay, this is very easy. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण सराव संच 1.3 चा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये जवळजवळ 7 उदाहरणं मी तुम्हाला सोडवून दाखवलेली आहेत. आता माझं काम संपलं, तुमचं काम सुरू झालेलं आहे. उदाहरण एकदा बघा, व्हिडिओ नाही कळला तर दुसऱ्यांदा बघा, नाही तर तिसऱ्यांदा बघा, बघतच राहा. तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही. नाउ वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. ओके, बाय बाय.